मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। लोककल्याण हाच नारदांच्या पत्रकारितेचा उद्देश। विवेक कवटेकर यांचे प्रतिपादन। विश्वसंवाद केंद्राची देवर्षी नारद जयंती। स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये संचार करणारे, देव, दानव आणि मानवांमध्ये सारखेच लोकप्रिय, भविष्यातील घटनांप्रती सचेत करणारे देवर्षी नारद हे ब्रह्मांडातील आद्य पत्रकार होत। तिन्ही जगतातील बातम्या मिळवून त्यांचे योग्य संपादन करीत आवश्यक तेथे पोहोचवणाऱ्या नारदांच्या पत्रकारितेचा उद्देश लोककल्याण हाच होता, असे प्रतिपादन संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत महामंत्री विवेक कवटेकर यांनी केले। विश्वसंवाद केंद्र आणि कीर्तन कुलाच्या वतीने देवर्षी नारद जयंती समारोहात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते। प्रमुख अतिथी म्हणून संपादक जलालुद्दीन गिलानी, कीर्तन कुलाच्या वर्षा दामले आणि ॲडव्होकेट जीवन लडी यावेळी उपस्थित होते। जलालुद्दीन गिलानी यांनी विश्वसंवाद केंद्राच्या पत्रकार सन्मान सोहळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। कीर्तन कुलाच्या वर्षा दामले यांनी देवर्षी नारदांच्या कीर्तन परंपरेचे महत्त्व सांगून यवतमाळात नवनवीन कीर्तनकार तयार होत आहेत, त्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहण्याची गरज असल्याचे म्हटले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार गणेश बैस, आकाशवाणी यवतमाळ केंद्र निवेदिका मंगला माळवे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कपिल श्यामकुवर, युवा पत्रकार समीर मगरे यांचा स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला। त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण खत्री यांना पत्रकार अनिरुद्ध पांडे आणि दिनेश गंधे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। सत्कारमूर्ती कपिल श्यामकुवर यांनी पत्रकारिता करताना कोणती सावधगिरी बाळगावी याची उदाहरणे सांगून यवतमाळने आपल्याला खूप काही शिकवले आहे आणि हा सन्मान करून कार्याची पावती दिल्याचे म्हटले। मंगला माळवे यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून आलेला पत्रकारितेचा अनुभव सांगून पत्रकारिता हे मोठे व्रत असल्याचे म्हटले। प्रास्ताविक जिल्हा प्रचार प्रमुख संकल्प डांगोरे यांनी केले। संचालन राम साखळी यांनी तर माणिक पांडे यांनी आभार मानलेत व देवांग देशपांडे यांनी गीत सादर केलेत। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।